नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. आपल्याकडे सगळ्यांकडून अपेक्षित आहे. आज लोकांसाठी आपल्यासाठी देखील या ठिकाणी होऊ शकतात आणि टाळ्या मारण्यासाठी वर्षांनंतर जीएसटी पे करावं लागत नाही. त्यामुळे टाळ्या सगळ्या नवयुवकांकडून अपेक्षित आहे. खास करून गरुड जेवच्या ड्रेसमध्ये बसलेल्या गरुडांकडून कार्यमध्ये वरती तुम्हाला नाही आपण खाण्याचे घालायचा तो उत्साह त्यामध्ये बाकी एक महिन्याचा प्रोग्राम उसके बाद सर खाना बाकी आपला इव्हेंट्स रेग्युलर त्या ठिकाणी सध्या पोस्टिंग आहे. त्यांना देखील मी आमंत्रित करतोय. लवकर या ठिकाणी यायचे. सरकार खूप जास्त आहे आणि आपण सगळ्यांचा कार्यक्रम आपल्या समोर होणार आहे. त्यामुळे लवकर त्याच्या उजव्या साईडला यायचं. बाबूराव बोलले धाराशिव हेड कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल त्यानंतर पुन्हा आपण आपल्या जागेवरती मोठी आकर्षण आपल्या कार्यक्रमाचा लकी ड्रॉ आपल्या समोर होणार आहे आणि कदाचित ड्रॉमध्ये आपलं नाव आलं आपण जर या सिंधुदुर्ग आणि जिल्ह्यामध्ये सिलेक्ट केलं. मित्रांनो काळजी घ्या की आपलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला रोज असला पाहिजे आणि जो आहे आज आपण या लिस्टमधून ते समजून गेले आहे. त्यानंतर या ठिकाणी ऋषिकेश बरोबर वेगळ्या प्रकारचा त्यांच्याशी याच्यावर माझं ॲडमिशन झालं तेव्हा काही दिवस 7-8 महिने 9 महिन्याच्या काळात मी डॅश केली आणि कोरोनाचं संकट माझ्यावर आलं. माझ्यावर सर्वांच्या विद्यार्थ्यांवर आलं, माझ्यावर आलं. पण त्यातल्या त्यात ते संकट आलं तर देखील या ठिकाणी मी विनंती करतोय. त्यानंतर आपण सगळे संस्थापक आणि सर्व मान्यवरांचा आपल्या या ठिकाणी मान करतोय. असाच कार्यक्रम आपल्या सर्वात सुंदर चेहरा आपल्याला दिसतोय. खास करून दिसतोय का हा तर हे दोघे महाराष्ट्र पोलीसमध्ये आहे आणि मी पहिला सांगतो मध्ये करू नका ट्रेनिंग सेंटरला विकली गेला की चॉईस बदलतात अंगणवरती आले की माणूस होतो आणि सर्वात मोठा गरुड परिवार या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज मी विजयानंद श्रीधर सोनवणे ठाणे शहर पोलीस दलामध्ये 2017 साली भरती झालो आहे म्हणण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीला ही काळ वेळ घडून येते. का येते? कारण की त्यात आपल्याला रुजवावं लागतं आणि ते रुजवण्याचं काम आपलं शिक्षक वर्ग करतो. आज सोनवणे सर अख्ख्या महाराष्ट्र भारतात त्यांना कुठेही गेलं तरी त्यांचा विद्यार्थी आवर्जून स्वतः बोलवणार की नाही माझे सर आज या ठिकाणी आलेले आहेत. तर एक छोटीशी गोष्ट सांगतो. सगळा शिक्षक वर्ग असतो. कुमार सर, सोनवणे सर, मी 2016ला जॉईन केलं होतं गरुड जेब अकॅडमी. घरची परिस्थिती हलाखीची होती. वडील माझी मातीकाम करायचे आणि आई घरगुती काम करायची. गिरणी होती आमच्या घरी. तर मी साई स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मी खेळाडू आहे. हँडबॉल खेळाडू नॅशनल प्लेअर आहे मी. तर मी हॉस्टेल सोडलं घरच्या परिस्थितीमुळं कारण की घरी कामाला कोण नव्हतं. पण त्या परिस्थितीत मला मुलांनी सांगितलं माझं ग्राउंडचं फिजिकल चांगलं होतं. मला मुलांनी सांगितलं आमच्या इथे भरपूर मुलं आणि मी म्हणजे डिझर्व करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी राहतो मी. त्यामुळे ठिकाणचे भरपूर मुलं आज पोलीस आहेत. पण त्यांनी सांगितलं की दादा तुझं ग्राउंड चांगलं आहे, तू गरुड जेब अकॅडमी जॉईन कर, तुला भरपूर मार्गदर्शन भेट. आणि मला तसंच झालं. मी जसं जॉईन झालो परिस्थिती नव्हती. बोरकर सर होते रिसेप्शनला, कुमार सर होते, गिरे सर होते, त्यानंतर सोनवणे सर बोलले लेक्चर आणि भरपूर मार्गदर्शन केलं त्यांनी. पण सरांनी सांगितलं की ठीक आहे याचं ॲडमिशन घ्या, याची परिस्थिती नाही. अक्षरशः आज अंगावर वरती नाही पण वर्दीची शपथ पण सांगतो फक्त 1000 रुपये ॲडमिशन झालेलं आहे माझं. आणि सरांनी मला भरपूर मार्गदर्शन केलं. सरांनी वेळेची किंमत सांगितली. सोनवणे सरांचं लेक्चर असताना 1 मिनिटं सुद्धा जर कोणी उशीर आलं तर कडी लावलेली असायची.
वेळेची किंमत मित्रांनो भरपूर महत्वाची आहे. आज जी वेळ गेली ती उद्या परत येणार नाही. आणि 2017 साली जो माझा सत्कार झाला नव्हता घरच्या काही कारणास्तव, तो आज मला या वेळेवर भेटतो याचा मला अभिमान आहे. थँक्यू सर. विशेष केलं नाही तर आपण घडणार कसे हो? घडणार का आपण? त्यांनी जर का आपल्या पायाला काडीने मारलंच नाही, आपण धावणार कसं? आपली आई ज्यावेळेला आपल्याला लहानाचं मोठं करते त्यावेळेस ते रागवतेच ना. मग तसे ते आपल्या आईबाप आहेत, ते पण रागवणारच. छोट्या छोट्या गोष्टी असतात ते घडवण्यासाठी आईबापासारखे प्रयत्न करतात. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कारण मी हे सहन केलंय. आज त्यांनी मला रागवले नसते तर आज मी तुमच्यासोबत बोलूच शकले नसते, आज मी घडलेच नसते. की पहिले वाचू आणि नंतर मुलांची आपण आवाजाला काय